अरे काय सुंदर दिसतंय रे. प्रॉब्लेम हा नाहीये की पोरांना आजारी पडायचं नाही, प्रॉब्लेम हा आहे की बापाला खर्च करायला सांगावं लागेल. तिथं पोरं घाबरतात. अरे सर काय फील आलाय माहितीये का, काय सांगू. गपणारे होय. एकंदर पाहता सर कसं दृश्य मस्त सुंदर. सर, तुम्ही पण सुंदर. सर काय म्हणता, कसे आहात? मस्त एकदम. सर हे काय स्टेटमेंट होतो. इथं आपण ट्रायपॉड करायला लागलेत. लोक हिपोक्रेट आहेत. लोकांना मोबाईल काढलाय. चल हे ट्रायपॉड घालते. असरा शोधते बरं का. अरे मग कशाला लागायला जातोय त्याला. ठरकली त्याची वाट लागले रे. अडकलो होतं रे तिथे. त्यांना तिथे उडी मारू शकत नाही. धर 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 धर. कुत्र्यांची आमचे कॉक्झी. ते नाव ठरलंच आहे का आता चॅनल वरती पण. हा सर, आता तुम्ही जग फेमस याच नावाने झाले पाहिजे. चले सर. नमस्कार मित्रांनो, आज इथं आम्ही आलो आहोत. आजची जागा कदाचित सांगू तुम्हाला, सज्जनगड. तुम्ही दुर्जन असाल तर येऊ नका. आम्ही का आलो आम्हालाच नाही कळलेलं. आम्ही खूप आमच्या तोंडावर आणि आमच्या वागण्यावरती जरा संयम ठेवायचा आणि ताबा ठेवायचा प्रयत्न करतोय. पण हे जे इथं दृश्य आहे त्यासाठी हे सगळं वर्थिट आहे. इथे मला दर 5 मिनिटांनी शिव 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 रामकृष्ण हरी म्हणावं लागते. काय नाही डायरेक्टली काही बोलत नाहीत, पण जे बोलतात इतक्या नीचपणे म्हणतात की लगेच कळतं की काय बोलायचं आहे त्यांना. बघा, आमची क्रिएटिव्हिटी आणि आमची मराठी भाषेचं आमचं कौशल्य पहा तुम्ही. आणि आमचं हे ओगजी आहेत ज्यांना उग्र सारखे शब्द पण लवकर कळत नाहीत, समजावे लागतात. त्याच्यामुळे आमची क्रिएटिव्हिटी मध्ये जरा कुठेतरी बाधा आल्यासारखं होतं. हा, म्हणजे असा फ्लो मोडतो आमचा जोक टाकता. आणि हे यांनी इथं जरा काहीतरी नूतनीकरण केलेलं दिसतं, जे खूप छान केलं. आवडलं मला. पहिल्यांदा चांगलं नूतनीकरण केलेलं कुठेतरी. ते मंदिर जरा घाण केलेलं आहे. म्हणजे देऊन त्याचंही शोभा. माझं प्रामाणिक मत असं आहे की तुम्ही जुन्या मंदिरांना दगडी असतील तर कृपया रंग देऊ नका. खूप सुंदर दिसतात ती आहे तशीच. हे असे काहीतरी रंग देऊन काहीतरी आईस्क्रीमचा कोण वाटेल असं काहीतरी मंदिराला करू नका. पण तुम्ही निसर्ग बघा, काय सुंदर निसर्ग आहे. सर, निसर्ग कसा आहे? मस्त, सुंदर, सुरेख. हिरवा निसर्ग हा भोवतीने. जीवन सफर करा मस्तीने. नवसर्ग मग छेडा रे. जीवनाचे गीत गारे सगळ्यांनी चालू करतात. आज चांगलं पहिल्यांदा काहीतरी गाणं चांगलं गायलेलं आहे पोरांनी. त्या गाण्याची काहीतरी घाणगडी अवस्था न करता तर करताही नाही येणार ना. कृष्ण दामोदर रामनारायण. अरे हे मेन सर, इथं आमचे दाबून दूध काढतात. एक पिशवी संपलेली आहे. सर, एकदम मलाईदार दूध दिसते. छान. सर, हे जे धरण आहे हे परळीचं धरण. याला बाकी काय म्हणतात हे काय मला माहित नाही. परळी गावाचं धरण एवढं माहिती आहे. बहुतेक परळीचंच धरण असंच नाव आहे या धरणाला. हा इथं धाब्याचा मारुती. मंदिराचं स्थापत्य खूप सुंदर एकदम असं चौकोनी, पण रंग नको होते. हे छत्र्यांमध्ये आम्ही बसून करतोय. आधी म्हणलं तर 3 छत्र सपोर्ट करते. 3 छत्र्या, 4 पोरं. अरे चमचा दिलाय ना तुला. अरे चमचा ओल्ला आहे बाबा. कपडे पण ओल्लेत. चमचा ओला असला चालेल. अरे बाळा, त्याची साखर चिकट होऊन बसेल. ओगजी आहे ना, कधी घरात स्वयंपाकघरात गेलाच नाही असं वागतो. मला ढवळायचंय असं वाटलं. मला काय माहित साखर घालायची. उचलून होता. अरे त्या ओल्ला आहे तो, अजून घाला ना असं सरळ. ओल्ला आहे का तो? नाही, मी मला घालतो चमचा. हे पोरांची दुर्जन चाळे सज्जनगडावरती येऊन. प्लीज कोणी शहाणा माणूस बघत असेल तर आम्हाला कुठं रिपोर्ट करू नका. 4 चौघात मार खायची इच्छा नाही आमची. मी हे बघा, आय एम स्टील गोइंग स्ट्रॉंग. मी अजूनही काही दुर्जन काही बोललेलो नाही. जी भंगार पोरं भरपूर बोलून झालं. काही बोललेलो नाही. मी आणि वेदव्रतनी अपशब्द कुठलाच वापरला नाही. आणि मग आम्हाला त्रास होतोय त्याचा. तुला त्रास होतोय? आणि मग त्याला वेफर्स आणायला सांगितले, आणले. सर, त्याला मी छत्री पण सांगितली होती, नव्हती आणली. मग तेच म्हणतोय ना, चिडचिड कोणाची होते आपली, तर त्याची तर होत नाही. मी नाही चिडलेलो. पण तू चिडत नाही रे. तू चिडचिड पण. तुला चिडवतो मी बरोबर. तुला पण मोडायला लावणार मी काही म्हणाल नाही. बाबा उकळू दे रे ते. अरे उकळला भाऊ, बुडबुडे आलेत ते. चला काढा. साय धरली काढा. पिळून धरलेल्याचे बुडबुड आहेत ते.
नाही नाही ते ते वाचलं होतं. ए थांब, दगड शिरलाय काहीतरी दमदार. अरे बापरे, अरे अरे अरे. रेकॉर्ड करतोय बरं का? हो माहिती मला. दगड शिरलाय बिरलाय सांगायची काय गरज आहे? अरे मग तू बघ ना केवढा घाण दगड आहे, बसायला अवघडीच आहे ते. तू बसलास ना आता, भोग तुझे भोग. भोग माझे भोगले मी माझे भोग. भोग भोग ग ग ग ग गगनाचा. दोन्ही बाळा, इकडे दे. दोन्ही वेळेस मी भोगच म्हणाले. मी काय म्हणालो का सर तुम्हाला? मी तुला काय बोलतोय सर का? मग भोगचा अर्थ सांगा मला पहिला. भोग 2 भोग असतात. काय असतात? एक भोग म्हणजे सफर, सफर, हा, आणि रिपेंट, दुसरं चुका, इसेन्शियली. इसेन्शियली तू आहेस, तू आहेस. सर. हे घ्या. तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये करा. अरे ताते करा की ताते. करा म्हणजे तुम्हाला काय घालायचं घाला कॉफी होता याच्यामध्ये. की त्यामध्ये. सर तुमचं हे निम्म झालंय का? का तुम्ही परत त्यात येणार? कसं नाही 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 आता आम्ही नाही येऊ शकत. हे मॅक्सिमम मी भांडं आणलं होतं पण ते भांडं खालतीच राहिले आणि मी बावटासारखं तोंडवरती येऊन आलोय. दूध खालती राहिलं असतं तर मग सगळेजण गेले असते मुकट्याने. हे डायरेक्ट याच्यातनंच पातेल्यातनंच पितोय आम्ही. फक्त मी नाही, हे बघा आता मी पिऊन झाला. आम्ही कसं पितोय बघा. आता अशी हालत आल्यावर काय करायचं? प्यावं लागतं. नाही लाज. बघून घ्या आमची बनवलेली कॉफी. कारवायच्या आधी पिया. अच्छा, आम्हाला देताय का? हो मग सांगा ना तसं सर. सर सांगितलं आता. खूप उशिरा सांगितलं सर, अजून गार झाली तेवढ्यात. कॉफी पिणं जरा महागात पडलेले कारण पावसाने पद्धतशीर आमच्यावर कार्यक्रम केलेला आहे. आमच्या सरांचे नको ते औषध सॉरी अंग सगळे ओले झालेले आहेत. त्यांना कॉफीमधनं जेवढी हीट मिळाली त्याच्यापेक्षा जास्त तर त्यांनी हीट लूज केली आहे. तर आता आम्ही रूमवरती परत जाऊन आमचे बूट काढून जादाचे कपडे ठेवून सगळं कोरडं आणि अनवाडी फिरण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेजारतीला जाऊन बसू आता थोड्या वेळात. छानपैकी जेवण करू, झोपून टाकू. अरे काय सुंदर दिसतंय रे. तर आता सज्जनगड उतरलेलो आहे. सर कसा होता सज्जनगडचा अनुभव? गड तर सज्जन होता पण पोरं दुर्जन आहेत, काय करणार. सर गडाचा अनुभव विचारला, आपला नाही. खरंच छान आहे ते सुंदर आहे, एक नंबर, जगात भारी. तर आणि कालची कॉफी, कालची कॉफी छान झाली होती. त्याचा अंत कसा झाला? पण त्याच्यानंतर जो पाऊस आला आणि जी तारांबळ उडाली आणि सगळे कपडे भिजले, त्याच्यानंतर ना काय वाळवलं रात्रभर तरी वाळलं नाही. काय दुसरे कपडे घालून आले. पण छान आहे, तुम्ही येऊ शकता सहपरिवार या, सहपरिवार या. म्हणजे जरा Mental सज्जन peace. वागाल. मेंटल पीस तुमचा वाढेल. आणि विशेष म्हणजे लोक इथं मोठ्या प्रमाणात उत्सवालाच येतात. आम्ही सुदैवाने त्या काळात नाही आलो. तुम्ही पण ट्राय करा की उत्सवात यायचं असेल तर या, पण तुम्हाला नॉर्मली यायचं असेल तर अजून चांगलं. तुम्हाला चांगलं मनाची शांती जी असते ना ती तुम्हाला उत्सव नसताना मिळेल. कारण जल्लोष हा खूपच अशी एनर्जेटिक गोष्ट आहे आणि तुम्ही जर का तशा प्रकारचे माणूस नसाल, जो मी नक्कीच नाही आहे, तर मग आवडेल तुम्हाला असं शांततेत येऊन जाणं. आता परत गाडीत बसून आम्ही आमच्या पुढच्या ठिकाणी जातो आहे. आता बहुतेक पुढचं ठिकाण नाही सांगणार तुम्हाला. तर आम्ही फायनली आता दुर्जन व्हायची आम्हाला संधी पुन्हा मिळालेली आहे. खूप वेळ आम्ही तोंड बंद ठेवायचा प्रयत्न केला. हे आमच्या ग्रुपमधलं सगळ्यात विध्वंसक पोराला दिलेली आहे गाडी. सर तुमचं काय म्हणणं सर? असं म्हणजे एवढं तुम्ही तुमच्या गाडी तुम्ही चाललाय US ला म्हणून गाडी पण तुम्ही देवाघरी पाठवायचं असं आहे म्हणजे? अरे हे बघा कसं आहे ना, या माणसावरती भरोसा तर नाही आहे, पण गाडी उडवणार तरी नाही याचा भरोसा आहे. सर गाडी गचकन पुढे गेली तर नाही ते बघतोय ना मी त्याच्याकडे असं गेला तो गिअर. आपल्याच पुढं लेफ्ट जाऊ, कोणी नाही मागितलं. हे ओगजी मागं थांब ना गाडीच्या. थोडा कॉन्फिडन्स नाही ओगजीला.
अरे मार पूर्ण वळेल लगेच. बस जाऊ दे सरळ कर सरळ कर. थांब थांब सरळ कर. ब्रेक ब्रेक क्लच सोड. प्रॉब्लेम येते हा नाही, प्रॉब्लेम तो विध्वंसक आहे हा आहे. सर तुम्ही गिअर डाऊन करा सर. गिअर अप करणं आहे मी, जायचंच आहे खालती मला. सर तुम्ही एकटे जावा, मग आम्हाला उतरवा. बॅगा द्या इकडं. तुम्हाला काय अच्छा बॅगा घेऊ दा, एकटं नाही बरं, मला बॅगा तुमच्या घेऊन तरी मरू दे. अरे बाबा सर हे दृश्य बघा, काहीतरी विलक्षण सुंदर दृश्य. सर तुम्ही विलक्षण सुंदर नाही दिसत आहे आज, पण ठीक आहे सर. सर मला कशाला मध्ये आणता याच्यात सर, मी सर, गाडी तुम्ही चालवत मध्ये नाही, नाही ते. तुम्ही- अशी अशी केली चालेल का तुम्हाला सर गाडी? मागं कोण नाही ना बघा, मागचा शिवाय घालेल तुम्हाला. असे- असे- वायबल करून जातो बघतो. हे घाटवाट बघा सर, घाटवाट की. येस घाटवाट. सर हे असं सगळं महाराष्ट्रात असतं, आपण उगाच बाहेर बुमलाला जायची पैसा आहे काय करू? नाही ते कुठे चाललं. कुठं झालं? थोडी लोक चालली आहेत पण त्यासाठी नाही. सर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर नाही, तुम्ही देशाच्या बाहेर चालले. म्हणून काय आलं, चाललो तर आहे ना महाराष्ट्राच्या बाहेर. बाहेर चाललं. हो खंडाच्या पण बाहेर चालले तुम्ही. अहो पण सर अरे मग खंडात जाणार कुठं? पाकिस्तानला जाणार होता का तू? हा ना, आपल्या खंडात काही नाहीच आहे ते. रशियाला जाऊ शकतो. रशियाला जाऊ शकतो. रशियाला? अरे हा यस सर. सर तुम्ही रशियाला का नाही जात शिकायला? आणि थंडी आहे खूप जास्त तिकडे आहे. आणि मी थंडीमध्ये तुम्हाला गरमी आणि पण मला मिळेल, मेडिकल तुम्ही नाही तिकडे. करायचं रे. अच्छा हा बरोबर. सर असं काय नाही, तुम्ही न्यूक्लिअर सायंटिस्ट पण होऊ शकला असता. आणि न्यूक्लिअर सायंटिस्टला उडवतात ते. शर्नोबिल नाही पाहिलं का? अहो, सगळ्यात सर- पहिले नेहमी न्यूक्लिअर सायंटिस्टच मरतो. सर सोव्हिएट रशियामध्ये नाही म्हणत आहे मी, रशियामध्ये म्हणतोय. काय फरक आहे दोन्हीमध्ये? हा एका ह्याच्यात पुतीन आहे, एका ह्याच्यात स्टालिन आहे. नो डिफरन्स बेसिकली. नाही सर, पुतीन स्टालिन एवढा खराब नाही, होईल हळू. किमान तो दाखवत तरी नाही. हा ते हे कसं सत्य बोलला. हा आणि बेसिकली आम्ही वीकडेला फिरतो, त्यामुळं कोणी येत नाही आमच्यासोबत. आम्हाला तर रिप्लाय पण येत नाहीत, गर्दी कधी येणार. अरे गपे कॉकजी, रेकॉर्ड करतोय बोल ना. हा रेकॉर्ड बाजार करतो. बसूया. हा अरे सर त्यांनी तिथे लिहिलं होतं की हा इतिहासकालीन राजमार्ग आहे, तर तो तुम्हाला खरंच वाटतोय का? सर राजमार्ग आहे याचा अर्थ असा नाही की तो राजमार्ग बेसिकली कसे असतात, तिकडं वर्दळ जास्त असते. आता तुम्ही जर का म्हणजे असं त्यांना म्हणा, राजमार्गाच्या अर्थाने हायवे म्हणायचंय का? येस हायवे म्हणायचं त्यांना. कारण घाटवाटा पलीकडे उतरासाठी जीवधन हा पण किल्ला आहे, त्याच्या इथे पण घाटवाट हा राजमार्गच आहे तसा. पण ती घाटवाट आहे, असं नाही की तिकडनं राजा जात होता म्हणून राजमार्ग आहे. महामार्ग तिकडे तेव्हा शब्द नव्हता, म्हणून राजमार्ग. मार्ग कसं आहे बेसिकली तेव्हा राजाचंच काम होतं की तुम्ही करा. अजूनही पण राज्याचंच काम आहे. ते टिकवत नाहीत हा पण आता. टिकवत नाहीत, ते खड्डे करून ठेवतात, खाचा गळली आयुष्यभराचे. ते वेगळ्या डोक्याला ताप सगळ्यांना. अरे बापरे सर, तुम्ही हॉर्न पण वाजवता. घे माझा. सर हे तुमच्या वडिलांना दाखवू का सर? दाखवा सर, काय म्हणतील ते. हा. बरं झालं बोललास. नाही ते म्हणतील सर्व्हिसिंग एवढ्याच साठी गेली मी. हे आहे लहानपणी लहानपणीचं. खायचो असलो काही, लहानपणीची तेव्हा आठवण छान झाली. वाटायचं. आता नाही वाटत आहे, आता काहीतरी गचाळ वाटतंय. आमच्या उगीने आणलं एवढं प्रेमानं खाणार मग. तर रोगजी उद्या शेण पण आणून देतील आपल्याला. खाल तुम्ही, तुम्हाला हाऊस. हे तुम्ही दृश्य बघा. दुसरं बघा. बाबाला स्पेशली हाऊस आहे. हा. कसलं हे कळतंय बघणार आहे. गवत आहे का? हा, वाऱ्यामुळे कसलं ते हालतंय मस्त सुंदर. तर हे ढगात चाललोय आपण. एवढ्या लवकर का चाललोय आपण ढगात? तुलाच घाई आहे चायला. वेद्या वेदा पांढरा बघ, हे पांढरं. तू हे मिस केलं गाढवा. बेडूक पडला साल्या. आणि काय झालंय तर जास्तीत जास्त शेंबड्या झाल्या चायला. नको तिकडनं शेंबुडी येते तुझ्या भंगार माणूस. तू खुश असला असता, इकडे इतकी डबकी आहेत. बेडूक प्रॉपर बेडकासारखा वागू शकला असता. काय झालं? भाई सुंदर काहीतरी बोललास का भंगार माणूस? हा रस्ता बघा रे तुम्ही, रस्ता बघा. मला युजली पांढरं आवडत नाही फार, पण सर हे पांढरं काहीतरी दैवी आहे.
येणारा सुंदर आहे पाटील. पाटील तो येणार नाहीये पाटील. या रस्त्याने पूर्ण ट्रिप जायला हे झाले. वसूल केली असेल वसूल. हे बघा निसर्ग सुंदर आहे. आम्ही आमचे मित्र वेदांगला एकदम भरघोस भरपेट शिव्या देऊन झालेले आहेत मगाशी, कारण तो भंगारच माणूस आहे. भाई भाई पोरं वावचळलेली आहेत. हा धबधबा झरा जे काय असेल ओढा बिडा सुंदर आहे. काढायचं का आत्ता नाही भंगार आहे. चला मामा चला. इथं पचक पचक करत चाललोय. सटकायची शक्यता नाकारता नाही येत. माझे बूट ओले झालेले आहेत आतमधून आता. काढू ना आपण काढू. शेण होतं माहितीये मी डॉज केलं सर शेण. अरे तू केलं का? मी नाही करत. हा वरती बघ वरती बघ. ए हरणटोळ वगैरे असेल आजूबाजूला बघा. काय हरणटोळ काय असतं ते हिरवे टोळ का? हो काय सुंदर आहे हे. सर हे मे बी इथं मे बी शॉट लावू शकतो आपण. लावायचं आहे. नाही आत्ता नको, घेऊन घेऊन घेऊया. जाऊया व्ह्यू पॉईंटला. हे बघा तुम्ही काय सुंदर आहे हे. एकदम सुंदर अप्रतिम. आणि हे इथे लोकांचा कचरा दिसत नाही. एकतर पाण्याने वाहून गेलाय. नाहीतर लोक शहाणी आहेत साताऱ्यातली. साताऱ्यातल्या लोकांना जे कोण बघत असतील तुम्ही कळवा तुमचं काय तुम्ही शहाणेत का वाहून गेलाय कचरा. अप्रतिम रस्ता अप्रतिम वाट. मी फक्त घसरून पडलो नाही पाहिजे, पण नाही पडणार कारण CTRचे बूट आहेत भारी. आणि कुठं पाय ठेवायचा आणि नाही ठेवायचा याची मला पण अक्कल आहे चांगली. असं नाही की मी कुठले तरी केचुआचे भंगार बूट घालून आलो आहे आणि 17 वेळा पडायचीच मला सवय आहे. आणि 10 फुटावरनं पण एकदा पडलो आहे. अरे ते सगळ्यात माझं क्रेझी फॉल होता. काय मजा आली होती ते. मग तो क्रेझी होता का तुझ्या आयुष्यात जो फॉल झाला तो? तो तर खूप आहे सर पण तुमचा जो पुढं हेअरफॉल होणार आहे तो क्रेझी असेल मला वाटतं. तो होईलच. तर मला त्याहून जास्त भारी वाटते की त्या इतक्या 10 फुटच्या फॉलवरून पडलं काही झालं नाही. मला माझा पायही मुरगळला नाही. बाळा तू पाय धरून बसला होता एक 10 मिनिटं पण ठीक 10 आहे. मिनिटं बसलो होतो. त्यानंतर घरी सायकलनीच गेलोय मी. सर तुम्ही दणकट माणूस आहे. मी काय म्हटलं का? लागलं की हा मोठा श्वास घे, माझ्याकडे बघ, जोडोळे मीठ. डोळे मिट. नाही काही जण कसं असतात पावसाळा आला की शेंबूड काढून बसतात कुठेतरी बाहेर जाऊन शेण माती खाऊन येतात आणि मग म्हणतात की मला साताऱ्याला यायला जमणारच नाही. पण आमचे कॉगजी तसे नाहीत. आमचे सॉरी ओगजी आमचे ओगजी तसे नाहीत. आमच्या ओगजी 10 फुटावरनं फॉल घेतलाय आणि नंतर 10 मिनिटांनी घरी सायकल चालवत गेलो. सर मग तुम्ही कळकट मळकट बळकट आहात का एकदम? येस. आणि तेवढा बाबांना खर्च पण करू द्यायचा नाहीये. त्याचा मेजर रिझन. प्रॉब्लेम हा नाही आहे की पोरांना आजारी पडायचं नाही. प्रॉब्लेम हा आहे की बापाला खर्च करायला सांगावं लागेल. तिथं पोरं घाबरतात. हे बघा परत एक छोटंसं. घाबरत नाही बाबा. इज्जत करतो. काढू की सगळं काढू आपण. नांगडच करूया जागेला. नांगडच करूया जागेला. सर आत्ता गर्दी नाही आहे ना, तर पटकन जाऊन आपण खाऊन घेऊ, मजा करू, लोकेशन एन्जॉय करू. कारण लोक आल्यावर जो बाजार बसतो ना तिकडं, आणि आपल्याला कोणी बाजार बसलो नकोय. खरे त्यामुळे एकाला आपण सोडून आलेलो आहे. बाजार बसलो भीत नाही करणार आयुष्य देवा. परत कॉगजी. हा अरे कॉगजी गेला अरे कॉगजी गेला अमेरिकेला. जायचं. हे बेस्ट आहे भाऊ. इकडं पाऊस बिऊस आला तरी आपल्याला सँडविच करता येईल. सँडविच करू ना. हे बाबा सारखे हालत बघ पायरे. चल रे कॉगजी तुझ्या बाजूने नाही मोडणार. मोडलास तरी तुला 10 फूट काय 20 मिनिटं बसशील. 20 मिनिटं बसशील. आहे का रे सीन? व्ह्यू चांगला आहे. काय दिसतंय? सीन चांगला आहे. झाडं खूप आहेत पण बघून टॉप दिसतोय फक्त. चल कॉगजी पोरं चल. आले तर बघायलाच पाहिजे. जागा चांगली. अरे कॉगजी पुढेच होईल. कॉगजी
पाहिलं अरे आले पाहिलं मी काय म्हणतो चला हाईट पाहिजे होते रे चला 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 थांबायला नको चला अजून जरा उंच पाहिजे झाड तरी छाटा अरे बाळा असे विध्वंसक निसर्ग सोबत चाळे नका करू तुम्ही एवढाच मुळे मग हे बांधायचं काय ना कळलं का चायला आता मी जवळ चाळे करायला गेलो तू कोण हे मी काय नाही केलं काय अरे ते तिथे होते हा पण तिथे होता येस येस ते आपल्याला काय नाही हात बघून टेकवायचा असतो कुठेही खरे कळलं का म्हणून आहे बस खरं. मधनं फिरताना आहे ना आपले हात खिशात घालावेत माणसाने कुठे बघ हे बघ याला म्हणतात गुड कॉल काय गुड कॉल वाला लेस उघडी आहे तुझी काय 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 केलं उड्या मारून अरे पाणी शूज मध्ये जाण्यापासून वाचवलं नाही सर मी काय म्हणतो साताऱ्यातलं कोणतरी बघून टाकू ते सगळीकडेच आहे रे पुण्यातलं कोण रिप्लाय देत नाही अरे बापरे चला अरे नको ना नाव घेऊ त्याचा भंगार माणूस काकू काकू सांगून माहिती का अरे तुमच्या व्हिडिओमध्ये बोलण्यापेक्षा बीपच जास्त असतात आता त्यांना काय सांगायचं पोरं सज्जनगडला गेली तरी त्याला पण दुर्जन करून सोडलीत हे इथं पोरांची तयारी ताट वाट्या झांजा सगळं घेऊन आले पोरं कापायला नाही ताट दे डायरेक्ट अरे ताट नको रे बाबा शिव्या खालतो मी याच्यात त्याच्यात ते काप ठेव याच्यात. ह्याच्यात ठेव हा तसं कापणं तसं काम ठीक याचं आहे. बघ तिची पण कमीच होती घर मोठा कापा काफी जास्ती तर हे असं सगळं दृश्य आहे तिकडे धबधबा दिसतोय आणि सर तुमचं सँडविच बनवणं कसं चालू आहे सर मस्त चालू आहे सर पण आयुष्य माझं खूप खस्ता चालू आहे सर हे दोघं एकत्र करतात सारखं सारखं सगळं काय बोलायचं कोण यांना बोलतोय तरी? ते दाखव पहिला मी काही बोलत हे नाही सर तुम्ही बोलताय. आणि प्रसन्न जोशी एकत्र करत होते सर नाही ते आमची वेगळी गोष्ट आहे हा. आमच्यातलं आमच्या- रिलेशन आमच्यात वेगळं पडायचं आहे नाही. तुमच्यातलं रिलेशन आमच्यात बरंच पडायचं वेगळं आहे नाही. बरंच वेगळं आहे तुमच्या दोघांचं तर हे करतोय तर हे असं मीठ दिलेलं कुठे सँडविच इथे अरे मीठ जेवण चालू आहे ह्या मीठ घे रे आमच्याकडे चीज आहे आमच्याकडे कांदा आहे काकडी आहे टोमॅटो आहे शेवट टाक आमच्याकडे मीठ मसाला सगळं झालेलं आहे. ओय बाळा, हे नाही काय अरे गंमत करतोय रे. इकडे साखर वगैरे सगळं ठेवलेलं आहे सगळी सोय का झालेली आहे चांगलं आहे ना मी म्हणालो ना आता तो जीव देऊ का तुला मेंटेनन्स केली म्हणून पोरं उडायला लागली हो मग हे कट कर बरं का सगळं एक विध्वंसक एक नवरा बायको आणि त्यांचं डिसअपॉइंटमेंट हे नको बघायला द्यायला त्यांना अच्छा त्यांची आपली नाही त्यांची त्यांची हा, ठीक आहे. बरं सर कसं आहे सँडविच चांगलं झालंय ना तुम्ही पहिल्यांदा खाताय आमचं सँडविच कधी नव्हे तर काहीतरी चांगली कामं केली आहे. आमचं सँडविच चांगलं झालंय हे. काय म्हणणं अभिप्राय चांगलं झालं. काय चांगलं करता येईल तुम्ही नाही तिथं व्यवस्थित बरोबर आहे इकडच्या इकडे सुट्टी मस्त आहे. हा व्ह्यू बघा एवढा कोसळणारा धबधबा आहे लांब आहे जरा तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो तर त्या मी म्हटलं होतं तुम्हाला सगळं घालून टाका म्हणून सर घरी करता का तुम्ही एवढी कामं फुगले 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 खालनं घासून घे बिस्मिल्लाह करे तरंग ती डुंगणं घेऊन बसलीत पोरं अरे सर त्यात फील आलाय माहितीये का काय सांगू तुम्ही पण लाईक शेअर सबस्क्राईब